हर साल होता है ये फेस्टिवल और ये बहुत ही बढ़िया फेस्टिवल है तो काळा घोडा आर्ट फेस्टिवलचं बघा हे असं प्रवेशद्वार आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत। मुंबई आमची आम्ही मुंबईचे मोबाईलचं बॅग दाखवलंय आज इथे हा STD बूथ चीजें खरीदती हूँ, बहुत अच्छी अच्छी चीजें हैं यहाँ पे। स्पॉन्जचं स्कल्पचर बनवलेलं आहे। जे कार्यक्रम आहेत ते इथे असे दाखवलेले आहेत। मुंबई में रहते हो तो यहाँ पे जरूर आए क्योंकि यहाँ पे आपको काफी सारे आर्ट्स देखने को मिलेंगे। इथे बघा हा कर्मा कलर पॅटर्न मध्ये फुल फिरवून दाखवलेला आहे। त्यांचा सुंदर असा हा स्कल्पचर बनवलेला आहे। बघा इथे बघा हे एम्फी थिएटर आहे, फायर ब्रिगेड पण आहे आणि पुढे ॲम्ब्युलन्स पण आहे, इमर्जन्सी MCGM पे एंड पार्ट 24 आवर्स ची पण फॅसिलिटी आहे। These are my books, ये मेरी 2 किताबें हैं। तर इथून या एम्फी थिएटर वरून सुद्धा बघा या इथे तर मुंबई सिटी ऑफ फिल्म जिओमेट्रिकल कालीपिली फॉरएव्हर। आता आपण एक्झिट मधनं बाहेर पडत आहोत। नमस्कार मित्रांनो, प्रमोद पनवेळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे मुंबईमधल्या काळा घोडा आर्ट फेस्टिवलला, जो आज 31 जानेवारीपासून सुरू होत आहे। तर मी तुम्हाला ह्या काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये काय काय स्कल्पचर्स आहेत आणि कुठले कुठले स्टॉल्स वगैरे आहेत आणि काय इव्हेंटमध्ये काय आहे ते सगळं दाखवणार आहे। चला तर बघूया। तर मित्रांनो, तुम्हाला इकडे जर काळा घोडा आर्ट फेस्टिवलला एंट्री करायची असेल तर ह्या बारकोडला स्कॅन करून रजिस्टर करून तुम्ही फ्री एंट्री करू शकता। बघा, रजिस्टर करून आपण सिक्युरिटी चेकमधनं असं आतमध्ये आलो तर ह्या इथे जर बघितलं तर ह्या साईडला बघा इथे असे सगळे स्टॉल्स आहेत। तर ते हे स्टॉल्स सगळे इकडे असे स्टॉल्स आहेत आणि इकडे मध्ये स्कल्पचरल आर्टवर्क वगैरे पण आहे। तर हे स्टॉल्स मी तुम्हाला माझ्या आर्ट प्रमोद ह्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ह्याचा ब्लॉग बघायला मिळेल। तर आता मी तुम्हाला एक एक मध्ये हे जे आहे त्याचं मी दाखवणार आहे स्कल्पचर्स। ब्युटिफुल असं हे जिओमेट्रिक लिबिरिंथ हे असं केलेलं आहे आणि ह्याच्या आर्टिस्टचे डिटेल्स इथे दिलेले आहे। आणि तुम्हाला जर याची जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा कोड स्कॅन करा आणि ह्यांचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायचं असेल तर हा कोड स्कॅन करा। हे काळा घोडा आर्ट फेस्टिवल 31 जानेवारी टू 8 फेब्रुवारीपर्यंत आहे। बघा, हे असं एक वॉच आहे आणि थ्रेड्स ऑफ टाईम हे पूर्ण थ्रेडनी बनवलेलं आहे असं। आणि या ट्रायंग्युलर साईड फीचरचा क्लॉक, याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही पॉज करून वाचू शकता। तर ह्या इथे बघा, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, हा इथे असा ग्लोब दाखवलेला आहे आणि मी तुम्हाला असं सर्क्युलर पॅटर्नमध्ये फुल फिरवून दाखवलेलं आहे। हे बघा, याची इन्फॉर्मेशन इथे या बोर्डवर दिलेली आहे। तर ह्या इथे बघा, हे असे सगळे स्टॉल्स आहेत जे तुम्ही माझ्या आर्ट प्रमोद चॅनलवरती बघू शकता। हे पण हे असं स्कल्पचर आर्टवर्क असा बनवलेला आहे आणि ह्याची ही इन्फॉर्मेशन इथे दिलेलं आहे। द मेघूर्जा हे असं स्कल्पचरल आर्टवर्क बनवलेलं आहे आणि ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन या बॅनरवरती दिलेली आहे। इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण दिलेली आहे। त्यामुळे इथे आपण आता हे काही कल्चरल आर्टवर्क बघितले आणि नंतर मी इथे हे स्टॉल्स आहेत आणि इथून आता आपण ते मेन काळा घोडा आर्ट फेस्टिवलचं जे मेन एंट्री आहे तिथे जाणार। तर हे काळा घोडा आर्ट फेस्टिवलचं बघा हे असं प्रवेशद्वार सुंदर असं बनवलेलं आहे। हे आता आपण जवळ आलो आहोत आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, सुंदर असं हे आर्टवर्क, बॉटल्स आणि बॉटलचे ढक्कन्स आणि अशा ह्याच्यामध्ये हे सगळं केलेलं आहे। हे मिल्टनच्या बॉटलचं असं हे स्कल्पचर बनवलेलं आहे आणि मिल्टनच्या बॉटल्सपासून हे असं सगळं बनवलेलं आहे। मित्रांनो, हा आहे तो काळा घोडा ओरिजिनल स्टॅच्यू। तर ह्या इथपासून हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल असा सुरू होतो। तर आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत।
बघा या साईडला असे सगळे हे स्टॉल्स आहेत. टच ब्रास सिटी दिल्ली, हे ब्रासचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. या इथे पण असे सगळे हे स्टॉल्स आहेत, ते तुम्ही माझ्या आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. ते पण हे असं मस्त सुंदर असं हे आर्टवर्क केलेलं आहे. ह्यात ह्युमन बॉडी, हार्ट आणि लंग्स आणि बाकी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे हा VR, इकडे बघा हा कॅरम बोर्ड सारखं, मग पत्ते, भोवरा, हे सोंगटी वगैरे असं सगळे दाखवलेलं आहे. टायर वगैरे सुंदर असं हे स्कल्चर. इथे पाठीमागे मस्त असा मोबाईलचं बॅग दाखवलं आहे. आजकालच्या मोबाईलला 3 लेन्सेस येतात आणि इथे बघा हातामध्ये हे असं पकडल्यासारखं दाखवलेलं आहे. इथे हा STD बूट PCO बनवलेला आहे. तर इथे हे सुंदर असं हे प्रॉन्सचं स्कल्पचर बनवलेलं आहे. इथे बघा द लास्ट कॅच, पराग तांडेल द लास्ट कॅच कॅप्चर्स, हे द हेरिटेज प्रोजेक्ट. हे बघा हा प्रॉन्सचा असा हा स्कल्पचर बनवलेला आहे. या साईडला पण बघा असे हे सगळे स्टॉल्स आहेत. आणि या इथे तुम्हाला इथे MCGM पे अँड पार्क 24 आवर्सची पण फॅसिलिटी आहे. टाईमलाईन ऑफ बिईंगचं असं हे कल्चर आहे. तर या इथे बघा संदीप युनिव्हर्सिटी NAAC ग्रेड या इन्स्टिट्यूटच्या सगळ्या स्टुडंट्सने हे सगळं कल्चर बनवलेलं आहे. स्कूल ऑफ डिझाईन आणि प्रोग्राम्स ऑफर्ड संदीप युनिव्हर्सिटीमध्ये, हे एवढे सगळे प्रोग्राम्स आहेत. बघा हे संदीप युनिव्हर्सिटी UGC रेकग्नाइज्ड, ह्यांनी हे असं हे बनवलेलं आहे. सुंदर असं हे स्कल्पचर, स्कूल ऑफ डिझाईन. या इथे पण बघा इनवर्ड जर्नी ऑफ इंडियन आर्ट DY पाटील तर हे स्कल्पचर आहे. इथे तुम्ही स्कॅन करून अजून डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. इथे बघा हे मी तुम्हाला फुल सर्क्युलर पॅटर्नमध्ये राहून फिरून दाखवत आहे. इथे बघा हा कर्मा, हा स्कल्पचर आहे. याचं सगळं डिटेलमध्ये असं सगळं दाखवलेलं आहे. ओल्ड स्टोर होम ऑफ पॉप कल्चर, या इथे सगळे जुने आपले विंटेज किंवा अँटिक टेलिफोन्स आहेत. इथे जर तुम्ही झूम करून जर बघितलं, हे बघा होम ऑफ द पॉप कल्चर सोल्ड स्टोर. बघितलं तर हे फेस वेगळं दिसतं, बघितलं तर हे फेस वेगळं दिसतं. हे बघा क्रायचं हे स्कल्पचर आहे आणि हा क्रायचा लोगो आहे. इथे ही क्रायची इन्फॉर्मेशन दिलेली आहे या स्कल्पचरबद्दल. या इथे पण हे असं सुंदर असं हे स्कल्पचर ग्लासमध्ये आणि वूड आणि बाकी सगळ्या वेस्टेज मटेरियलपासून हे असं बनवलेलं आहे. ऑफ चेंज, रिटा स्किलटेक युनिव्हर्सिटी, ISDI स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन. इथे बघा हे ॲम्फी थिएटर आहे. इथे शोज होतात ते इथे तुम्ही बसून बघू शकता. तर या इथे हा असा मिल्टनचा सुंदर असा हा स्कल्पचर बनवलेला आहे. बघा मिल्टनची बॉटल दाखवण्यात आलेली आहे आणि इकडे ह्या LED वरती पण ते त्यांचं थोड्या वेळात डिस्प्ले होणार आहे. मुंबई आमची, आम्ही मुंबईचे. बघा इथे हे सुंदर असं हे स्कल्पचर बनवलेलं आहे आणि त्यात सगळे मुंबईमधलेच सगळे इम्पॉर्टंट ते मिनिएचर मॉडेल्स आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि नेहरू प्लॅनेटोरियम, डबेवाले, छत्रपती शिवाजी महाराज पॅगोडा, हे सगळे असे मिनिएचर मॉडेल्स बनवलेले आहेत. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता काळा घोडा आर्ट फेस्टिवलचं 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत इथे सगळं असं हे शेड्यूल दिलेलं आहे. हे बघा मी स्लोमध्ये हा पूर्ण बॅनर दाखवतो, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हे स्पॉन्सर्स दाखवलेले आहेत. इथे हा एक्झिम बँक KGAF
महाराजांचं हे स्कल्पचर आहे आणि चं हे स्कल्पचर आहे. या इथे बघा हे सगळे डिटेलमध्ये असे सगळे मुखवटे दाखवलेले आहेत. हे बघा सुंदर असं हे मुखवटेवाले स्कल्पचर्स आहेत तिथे. बघा जिओमेट्रिकल काली पिली फॉरेवर. इकडे आपली ही जी काळी पिली टॅक्सी होती त्याच्या इथे सुंदर असं हे स्कल्पचर बनवलेलं आहे. जिओमेट्रिकल काली पिली फॉरेवर. हे बघा ह्याचा हा क्रिएटर आहे स्कल्पचरचा. या इथे हे जॉमेट्रीचं असं सगळं हे स्कल्पचर आहे. याचे बघा प्रोटेक्टर आणि स्केल आणि बाकी सगळं इथे दाखवलेलं आहे या जॉमेट्रिकल स्कल्पचरमध्ये. लाईफ बियॉन्ड नंबर्स. बघा इकडे नंबर्सच्या ऐवजी दुसरं असं स्केचेस दाखवलेले आहेत सगळे ॲनिमल्स वगैरेचे. मुंबई सिटी ऑफ फिल्म. तर मुंबई सिटी ऑफ फिल्म तर हे सुंदर असं स्कल्पचर आहे. इथून पण तुम्ही येऊ शकता कोड स्कॅन करून या साईडनी या रोडने. आणि नंतर मग या साईडला बघा हे शॉप्स आहेत आणि सगळे स्कल्पचर्स वगैरे. आणि काळा घोड्याच्या स्टॅच्यूपासून इथपर्यंत सगळं आपण स्कल्पचर्स बघितले. वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारचे शॉप्स पण बघितले आणि शॉप्स डिटेल मी माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला आर्ट प्रमोदवरती दाखवणार आहे डिटेलमध्ये. आणि हे बघा इथून आता हे असं एक्झिट आहे. इथून तुम्ही बाहेर पडू शकता. इथे काळा घोडा आर्ट फेस्टिवल एक्झिट. तर इथून या एम्फी थिएटरवरून सुद्धा बघा या इथे असे स्टॉल्स आणि बाकी स्कल्पचर्स आपल्याला इथे दिसत आहे. पाठीमागे मिल्टनच्या बॉटलचं स्कल्पचर आहे. नंतर मग मुंबई रिलेटेड आमची मुंबई आम्ही मुंबईचे हे सगळे इथे स्कल्पचर्स दिसत आहेत इथून. हे इकडे बघा काळा घोडा आर्ट फेस्टिवल सेंटर लीवर्ड. हे पण प्रत्येक दिवसाचे जे कार्यक्रम आहेत ते इथे असे दाखवलेले आहेत. 3 जानेवारी 1 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी असे सगळे दाखवलेले आहेत. या इथे पण बघा हे स्कल्पचरल एक असा एक आर्टवर्क आहे. बघा काळा घोडा आर्ट फेस्टिवलला आज पहिल्याच दिवशी हे आलेले आहेत. आप लोग कहाँ से आए हैं? भांडुप से आए हैं. हाँ पनवेल और भांडुप से आए हैं. अच्छा को फॉलो करना सब लोग. हाँ चैनल सब्सक्राइब करो. ये 2026 का सबसे बड़ा काला घोड़ा आर्ट फेस्टिवल है. यहाँ पे आप जरूर आना क्योंकि यहाँ पे आपको काफी सारे नए नए आर्ट्स देखने को मिल जाएंगे. अभी जैसे कि यहाँ पे थीम है फ्यूचर से लेके पास्ट और प्रेजेंट जितना भी यहाँ पे बनाया हुआ है इस अच्छा. तो यहाँ पे एक टाइमलाइन जिसे यहाँ पे बनाया मैंने काफी सारे यहाँ पे एक्सप्लोर किया. यहाँ पे मुझे काफी सारे अच्छे अच्छे यहाँ पे आर्ट देखने को मिले. तो मैं आपको भी यही कहना चाहूँगा अगर आप यहाँ पे आ रहे हो तो मुंबई में रहते हो तो यहाँ पे जरूर आए क्योंकि यहाँ पे आपको काफी सारे आर्ट्स देखने को मिलेंगे. और इनके चैनल को भी सब्सक्राइब जरूर करना. थैंक यू ओके थैंक यू अंकल. थैंक यू. तो हाय आप काला घोड़ा में कैसे आई? हर साल होता है ये फेस्टिवल और ये बहुत ही बढ़िया फेस्टिवल है. यहाँ पे हम आर्टिस्ट लोग के जलवे देखते हैं. साथ में और भी बहुत कुछ होता है जैसे लिटरेचर का एक कैटेगरी होता है. साथ में मूवीज का ट्रेलर्स वगैरह दिखाते हैं. मूवीज के बारे में बातचीत करते हैं. तो मैं हमेशा आती हूँ यहाँ पे कुछ चीज़ें खरीदती हूँ. बहुत अच्छी अच्छी चीज़ें हैं यहाँ पे. सो आई लव टू कम हियर एवरी ईयर. दीज आर माई बुक्स. ये मेरी 2 किताबें हैं. तो मैं ऑनलाइन वगैरह भी मिलती है? हाँ सब ऑनलाइन में है अवेलेबल है. मैं तो रीडिंग सेशन के लिए आई थी. कल भी आऊँगी. थँक यू. तर इथे बघा हे एक टाइमलाईन असं सगळं बनवलेलं आहे मस्त. हे या इथे बघा फायर ब्रिगेड पण आहे आणि पुढे ॲम्ब्युलन्स पण आहे इमर्जन्सीच्या साठी. आता आपण एक्झिटमधनं बाहेर पडत आहोत. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल मुंबईमधल्या? तर
हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि याची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10. तर मी इथे तुम्हाला जेवढे सगळे स्कल्पचर होते ते सगळे दाखवलेले आहेत आणि ह्याचे जे शॉप्स आहेत ते माझा दुसऱ्या यूट्यूब चॅनल आर्ट प्रमोदवरती मी दाखवणार आहे डिटेलमध्ये. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.